22 देतोय का नाही सांग एकदा. देणार नाही तुला सांगतोय. माझा मला 22 पाहिजे ना. कशाला पाहिजे तुला का नाही? पळून जाऊन लग्न केलं म्हणून काय झालं? जसा भावाचा पूर्ण अधिकार आहे ना त्या जमिनीवर, तसा माझा पण अधिकार आहे. आणि ज्या टायमिंगला फोन करत त्या टायमिंगला ही काय ना काहीतरी कारण देऊन मला टाळायचंच बघतोय. म्हणजे ह्याला हिस्सा द्यायचा नाही. एक काम करते मी ना, आज 22 घेतल्याशिवाय राहतच नाही. आणि आता त्याला ना मी बराबर उत्तर देते. त्याच्या शेतात जाते आणि काय असेल ना ते आजच धिंगाणा करते. चाललीच. आयला रानात तर गावात लय वाढले. बायका भेटा नाही, काय करावं काय डोकंच चाल नाही. औषध मारावं तर त्याला पंपवाला भेटा नाही. खोरापला तर पाहिजे. चांगली लागण आली हिरवी गार उन्हाळ्यात. पानाचं काहीतरी बघावं लागेल. काय करताय तात्या? अरे काय नाही, ती काय झालंय लागण लय वाढली हा पण त्यात फक्त तेवढं मैंदाळ झालं. लय झालंय राव, हे काय इकडून तिकडून सगळं गावातच दिसतंय. ती बायका कुठं भेटते त्या का बघ किला का. अहो ती ठोकू मावशी नाही का? बरं 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 बरं. आणि त्या ठोकू मावशीचा फैल काल मानेजात होता. हा आज मोकळाच आहे बहुतेक. आयला उद्या येते का मग? अहो मग चौकशी करायची जाऊन ठोकू मावशीकडं. बरं 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 झालं का सांगितलं. आयला विचारतोच. झालंय काय आता उन्हाळा आहे आणि मग काय तर. आणि काम बी कमी आहे, मग फाटकीरनं जायचं इचराय ठोकू मावशीला घ्यायचं हे सगळं काढून आणि कशाला ठेवायचं या. बरं 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 चालतंय. मी विचारतो पण ऐक की होईल. हा? अरे सकाळी गेलतो चावडीवर. हा तिथं व्हायचं का नावायचं वेगळंच मला ऐकाय आलं. काय? अरे ती तुझी बहीण बर 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 ती वय. ती हिस्सा मागती वाटतं तुला. अव तात्या, आता तिनं पळून जाऊन लग्न केलंय. हा हो आता मला सांगा, तिथं तोंड उचकडून आमच्या विरोधात जाऊन तिनं लग्न केलं. केलं. माझा बाप तिला एवढं समजून सांगत होता की पोरे तू तसं काय करू नको. आपण तुझं व्यवस्थित कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थळ बघून तुला पाहिजे असं लग्न लावून देतो, तुला पाहिजे ते देतो म्हणला होता का नाही? खरं आहे. काय चुकलं बिचाऱ्याचं? नाहीच की नाही. आज बिचाऱ्याच्या माघारी त्या पोरीचा धक्का त्या बिचाऱ्याला बसला. बाप माझा खलास झाला का नाही? वाईट झालं. बर आता तेवढं झालं. बापाचं कुठं अजून 6 महिने होतंय का नाही, अजून वर सरात सुद्धा झालं नाही. तर हिनं माग बुनबुन काय लावली? 22 पाहिजे. आईला बाप एवढा सोन्यासारखा, आईला तुमचं घर बी सोन्यासारखं होतं का पहिल्यापासूनच. पोरगीच कस काय अशी निघाली काय, मला तर डोकंच चालायचं बंद अहो, झालं. पण आपण तिच्या बाबतीत कुठं कमी पडलोय का? नाहीच की. मग हिची काय गरज आहे मी म्हणतो. बर आता झालंय गेले विषय सोडून द्यावं. तिला गावात तोंड दावा जागा आहे का? नाही 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 आहे का? हे. 4 माणसात आब्रो आहे का? अजिबात नाही. बर तिच्यामुळे आम्हाला सुद्धा पाहुणे रावळ्यात आब्रो आहे का? नाहीच की. गावात आब्रो आहे का? वरनं वर तोंड करून म्हणते 22 पाहिजे. आता कोण 22 द्यायला मोकळा आहे सांगा बरं? अवघडच आहे काही डोक्याच्या बाहेरचाच विषय आहे. नाही आमच्या ह्याने केला दिला बी असता, पण आमच्या विरोधात जाऊन केलं की नाही तर आम्ही 22 येत नसतो. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे की तुझं. अरे पण तिला आता कसं, अरे काय तर सगळं त्यांच्या बाजू नाही तर. कसं बी असू द्या बघा. 4 दिवस झालं मला फोन करते, मी ब्लॉकला टाकली. पाहुण्या रावळ्याला ह्यांना मध्ये घालून आम्हाला फोन करून निरोप पाठवते की त्याला सांगा ना तर मी धिंगाणा करीन. फक्त धिंगाणा करा येऊन द्याच. तुम्हाला सांगतो रानात ताणून हाणणार आहे मी. बरं बरं बघू आल्यावर बघू बघू काय होते करू काहीतरी. हा नाही तुम्हाला मी बोलावतोच. हा. तुम्ही या फक्त. तिचं एक काय असेल का नाही आपल्याला एकदाच मिटवून टाकायचं, आपल्याला ठेवायला नाही. असं देवा गुढीत मिटवून घ्या. आता काय हो. आपण गोडीतच मिटवायचंय की आपल्याला. आपण बघू घ्या का मी निघालो रानात. मला आज बी निरोप आला होता. आता मला हाय 5 गोळा करायची ऊस गेला आताच. बरं 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 बघतो काय करायचं ते. जाऊ का? बघतो माझं बी. हो हो हिला झालंय बरं का आता व्यवस्थित. आता 5 काढून थोडी अजून थोडी राहिली या. एवढीच झाली. ह्यात काय करतो आता, एकदा रोटर मारतो गवार बिवारच लावतो. शाळा नेमक्या चालू होत्या, नेमक्या गवारीला दरबीर येत ना. झालं का सगळं रानाचं काम? कशाला आली तू? कशाला आली म्हणजे? मी ना 22 मागायला आली. देशे सोडून तू काय? कुठला 22? आणि कोण आहे तुझा भाऊ? का बरं? का आर्मी भाऊ नाही तुझा भाऊ मेला कधीच. अरे भाव तर कधीच मारलाय. हा. मी तर कधी विषय दिलाय सोडून भावाचा. पण तू- माझ्या बापाचा आहे ना हक्काचा, ती मी मागायला आली. ए, तुझ्या बापाच्या दिवशी तू घराची पायरी उंबरावा आणला ना, त्या दिवशी माझ्या बापासाठी बी तू मेली
आणि माझ्यासाठी बी तू मेली. तू मी तर इसा बिसा तुला काय मिळणार नाही. अरे माझा बाप म्हणला नाही मला, ती स्वतः मरून गेला आणि तू कोण लागला म्हणणारा? कुणामुळे मेला बाप? तू लग्न केलं पळून जाऊन, ते धक्का बसला बापाला म्हणून बाप मेलाय, कळलं का? अरे माझं कारण झालं र, तू दारू पिऊन धिंगाणा करत होता, ती कुठे गेली लावलं कारण? देश सोडून कवा दारू सोडली होती लागले सांगायला. नको सांगू तुझ्या बड्या बड्या बाता. जा चल निघ. मी जायला मोकळी नाही तुला तू हाणू सांगते. का? तुला सांगतोय तुला इसा मिळणार नाही, 22 तू मला 22 देणार आहे का नाही? नरट सोड. तुला तर आता का नाही अरे तुला तू मला 22 देतोय का नाही सांग एकदा. देणार नाही तुला सांगतोय. माझा मला 22 पाहिजे ना. कशाला पाहिजे तुला का नाही? अरे इलास कवा आला? अहो रात्री झालोय, हा पण काही म्हणा बरं का तात्या, शहरापेक्षा जरा गावाकडेच बरं वाटतंय. अरे लागा गाव कसं ऐकल रे? गाव ते गाव असतंय रे. नाही तुम्ही जगाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जावा, पण गाव ते गावाचा. आता कसं बोलला? अरे होय रे इलास, आवाज कसा येतोय रे? मला तर त्या मोठ्याचाच आवाज आला का जाऊ वाटतोय. अरे लागा तुक 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 मोठ्याचा आवाज आहे. अहो भांडणं चाललं तात्या. अरे अरे चल चल. तुझ्या तर राहिला अरे तू कुठं माझ्या नादीत लागतो? तुला धावतोस तिथं कुठं मी शिस्व घेतल्याशिवाय हो. राहत नसते बा. आहे ना. अरे 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 ये, ये, ओय, ओय, ओय. अरे 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 चाललं, ए, हा? ए, अरे काय चाललंय काय चाललंय अरे काय? ए, उठ 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 उठ. अगं, ह्याला नातं ठेवतच नसते मी बी. ठेवत नाही. हा. अल्ला का तुमच्या भांडणाच्या पायातला का तो ती पडलेला का सोडवायच्या नादातला का? अरे काय तुम्हाला कळतंय बिळतंय का नाही का? बहीण भावंड आहे की का? अव तुम्हाला सांगू का तात्या, हिला किती वेळा समजून सांगायचं की का तू पळून गेली तर मला काय म्हणते, मला 22 पाहिजे. अहो एकरभर रान, त्यात माझी 2 पोरं, माझं मी बघू का? हिला 22 देऊ त्यातला? अहो, बाप मेला की ह्याच्या नातात. माझ्या हा? नात तुझ्या नादात मेला ते तात्याला माहित आहे. ती जाऊ दे आता, ती काय काढ. अरे तुम्हाला कळतंय बिळतंय का नाही का? अवघडच आहे. कोणाचा फोन राहू वाजतोय द्या बघ. मरून द्या तिकडे फोन. त्याच्या भांडणाच्या पाय माझा पाय मोडला असता. लगा सोडवायला का आम्ही तिथं लगा बसलो काल आम्हाला काय आला का? बरं मला सांगा, जाऊ द्या, माझं काय चुकतंय का एवढं सांगा बरं. अरे होत हिला आम्ही लग्नात कुठं काय कमी पडून द्यायचं ठरलं होतं का आमचं? तुम्हाला माहित आहे, तुम्ही होता लग्न जमावता. हिला पाहिजे ते द्यायचं ठरलं होतं का नव्हतं? ए, पोरे अगं तू बी कशाला का असलं पाऊल उचललं? काय पळून जायची गरज होती का तुझी? अहो पळून गेली असती, मग गेली ती गेली, पण ह्याला काय करायचंय? मला फक्त 22 साठी म्हणलंय मी त्याला. अगं पोरे तू पळून जाऊन लग्न केलं, तुला आता कशाला वरण 22 पाहिजे ग? अहो तात्या, मी तुम्हाला खरं सांगू का? सगळ्या पुरीला वाटतं रक्षाबंधनला भावाकडे जावं, भाऊबीजेला भावाकडे जावं. मी ह्याला फोन केला तर ही स्पष्ट स्पष्ट मला म्हणतो, अजिबात माझ्या दारात यायचं नाही. हा, मग मी 22 मागायचा ठरवला का? तर आपल्याला ह्याला अद्दल घडवायची होती म्हणून. मग ह्याला कळलं पाहिजे का नाही? जाऊ दे आता, बहिणीने केलंय, कमीत कमी येऊ दे बाबा, ये बाबा सणासुदीला तरी. ह्याला कळतंय का ह्या गोष्टी? म्हणजे तुझं असं आहे काय, म्हणजे 22 घ्यायचा आणि पहिली वाट आपली चालू ठेवायची आणि घरी यायचं? अहो 22 मला नको, कमीत कमी ह्याने मला म्हणलं पाहिजे का नाही, ये बाई 4 दिवस राहा सुख समाधानाने. अरे लका ती मग ती बी खरं आहे लका. मग हे मला पाहुणे रावळ्या निरोप देऊन सांगायचं कळत नव्हतं. हे डायरेक्ट फोन करून सांगते की मला 22 पाहिजे 22 पाहिजे म्हणून. अहो ह्याला फोन केला तरी फोन बंद करून ठेवतोय, फोन उचलत नाही. कसं सांगायचं ह्याला सांगा तुम्ही? हुकला का मोठ्या, हुक तिने केलं, ती हुक तिच्या दृष्टीनं बरोबर असेल चूक असेल, तिला आवडलं तिने केलं. बरं ती बी पोरग चांगलंच आहे की, तुझा बी नवरा चांगलाच आहे अहो की. माझं काहीच वाईट नाही, मला इकडे यायची गरज बी नाही, पण मी आपल्या भावापुटी नाही पुटी असं माया असतीच की लिकीला, किती काय झालं तरी. म्हणून मला वाटतं एक दिवस तरी कमीत कमी ह्यांचं तोंड बघावं म्हणून. मला कुठल्या इच्छा ना अपेक्षा नाही ठेवल्या मी ह्यांच्यापासून. माझ्या नवऱ्याने भरभक्कम मला दिलंय. म्हणजे तुला 22 आता नाही पाहिजे? अहो नकोच मला, कधीच नको. पण ह्या अद्दल घडवायसाठी मी त्याला तसं केलेलं आहे. ए बाबा ऐक बाबा, असू दे की एकुलती एक बहीण आहे का, तिला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? नाही हो का, झालंय हो का, माझं चुकलं. मी बी तिच्या हात उचला नव्हता पाहिजे. हे बघ बाया, तू काय कर, सणासुदीला ये, तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, पोरा बाळांना घेऊन ये, कपडी चोपडी घेतो. आता हे आता झालंय हे आपल्या चौघातच राहून दे. हे आता कोणाच्यात काय सांगू नको. आणि हे बघ, तुला वाटते ना आई घरी आहे,
जा मी बायकोला फोन करून सांगतो जेवण बिवण करायला. तात्या याच्या प्यायला तुम्ही बी. मी काय करतो एवढे बांधाच्या भोवतीची जी पाचरं आहे की नाही त्याला ते काय करतो ते पलीकडे पेटावली ती फक्त आत सारतो आणि येतो मी. हा? बरं ये, ये. जावा मग हा जा बाया. लागलं बिगलं नाही ना नाही नाही तुम्हाला नाही लागलेला ये. राव आयला येईल असं उगाच लागा आमचा पाय मोडला असता. एकतर लागा पुण्याहून आले सुट्टीला लिकरू. आजच नीट बहिणीला बघित असतो. चला 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 जाऊ दे आता चला.